अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। साखळी उपसा सिंचन योजनेला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताच हिवरेझरे परिसरात जल्लोष करण्यात आलाय। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या साखळी उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे। तब्बल 1000 कोटींहून अधिक निधीच्या या योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले। त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करत ही योजना मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील केंद्र आणि राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली। स्थानिक कृती समितीने अनेक वर्ष सातत्याने संघर्ष करत आंदोलन, बैठका आणि निवेदना देत हा विषय जिवंत ठेवला। अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने कृती समिती आणि ग्रामस्थांच्या मेहनतीला यश मिळाले। याच पार्श्वभूमीवर हिवरेझरे येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर, गुलाल उधळून आनंद व्यक्त केलाय। साखळी योजना मंजूर झालीच पाहिजे अशी अनेक वर्ष लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं। या योजनेमुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। यावेळी कृती समिती अध्यक्ष हरिभक्तपरायण बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, सुरेश काटे, बबनराव वाळके, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, आकाश लंके, विनोद सोनवणे, गणेश झेंडे, प्रमोद पवार, पांडुरंग झेंडे, नवनाथ आनंदकर, रामभाऊ वाळके, भाऊसाहेब चोबे, अक्षय खिंगट, भाऊसाहेब निमसे, रामदास झेंडे, चिखलीचे सरपंच भैया कदम, बापूसाहेब गाडेकर, माळ सरपंच राजेंद्र झेंडे, कोरेगावचे सरपंच बाबासाहेब विधाटे, राजाराम घुटे, सोन्याबापू वाणी, प्रतापराव नलगे तसेच पंचायत समिती माजी सभापती पुरुषोत्तम भैया लगड आदी उपस्थित होते। साखळी उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यानंतर परिसरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झालाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन साखळी योजनेला आज मंजुरी या ठिकाणी बहाल केलेली आहे। या जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी जो काही या योजनेसाठी संघर्ष केला पुणे जिल्ह्यात, त्या संघर्षाचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक त्यांचा आभार मानतो। आणि जो काही या भागाला न्याय मिळाला, या न्याय मिळण्यामागे डॉक्टर सुजय विखे पाटलांनी संघर्ष करून जीवाचं रान करून साखळी योजना त्यांनी मंजूर करून घेतली। सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे साखळी योजना कृती समितीच्या वतीने ज्या शेतकऱ्यांनी ज्यांनी साखळी योजनेसाठी योगदान दिलं त्या सर्व शेतकऱ्यांचे डॉक्टर सुजय विखे पाटलांचा त्यासाठी अनेक वेळा त्यांना कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना अनेक वेळा अपमान सहन करावा लागला। त्या डॉक्टर सुजय विखे पाटलांचा लोकसभेत निवडणुकीत पराभव सुद्धा साखळी योजनेमुळे झाला, म्हणून सर्वात मोठा अपमान सुद्धा त्यांचा झाला, त्यांच्याबरोबर आमचाही सर्वांचा झाला। परंतु तरी सुद्धा त्यांनी हार न मानता योजना मंजूर करून दाखवली। ठरल्याप्रमाणे साखळी योजना कृती समितीच्या वतीने आणि या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटलांचा लवकरच जंगी सत्कार सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करून त्यांची हात देऊन मिरवणूक काढणार। जवळपास 40 वर्षाची प्रतीक्षा जनतेची होती आणि अनेक आश्वासनं दिले गेले प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक भागामध्ये। माझ्या लोकसभेच्या वेळेस मला असं वाटतं जेवढे शब्द मी आजपर्यंत राजकारणामध्ये दिले त्या सगळ्या शब्दांमध्ये हा एकमेव शब्द अजून राहिला होता जो दुर्दैवाने माझ्याकडून पूर्ण झालेला नव्हता। लोकसभेच्या काळात मी जनतेला विश्वास दिला होता की मी करेल, पण ठीक आहे त्या काळामध्ये जनतेला तो विश्वास पटला नसेल।
पण मी हार मानली नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द वाळकी येथे सगळ्या अहिल्यानगरच्या साखळाई प्रभावित असलेल्या गावांच्या शेतकऱ्यांना दिला होता, जनतेला दिला होता, तो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केला. आज राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी मेहनत या प्रस्तावासाठी घेतली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून ते कॅबिनेटमध्ये आज आली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये राज्य मंत्रिमंडळाने साखळीच्या प्रकल्पाला आज कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास 1300 कोटी रुपये खर्च करून पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये या योजनेला सुरुवात पूर्ण केली जाईल. आणि आम्ही आता मी केरळ दौऱ्यावर असल्या कारणाने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना परवा देखील मुंबई इथे भेटलो होतो. पालकमंत्री महोदय होते आणि आम्ही विनंती केली होती की साहेब हे कॅबिनेटमध्ये या 1 तारखेला आपण घ्यावं. आणि साहेबांनी तसंच आमच्या विनंतीला मान देत आज मान्यता दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व लोक ज्यांनी या साखळीसाठी संघर्ष केला, यामध्ये माझे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब, ज्यांचं खरं तर स्वप्न होतं की योजना व्हावी आणि जर भूमिपूजन आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं कसं नियोजन करायचं, पण का ती गोष्ट दुर्दैवाने घडू शकली नाही. पण कर्डिले साहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. माननीय बबनदादा पाचपुते साहेब यांनी प्रदीर्घ काळ या साखळीसाठी संघर्ष केला, त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. आणि विशेषतः ते सर्व मग यामध्ये साखळी सुकाणू समिती असेल, सर्व शेतकरी असतील, यांनी अनेक वर्षाची प्रतीक्षा केली. आज ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि मी सगळ्या लोकांच्या मनापासून आभार व्यक्त करेन की ज्या विश्वासाने ते आमच्या बरोबर राहिले. त्याला विनंती करणार आहे की एखादं काम मागं पुढं होत राहतं, पण विश्वास हा ठेवला पाहिजे. आज जो विश्वास आणि जे शब्द जेवढे मी दिले होते, आज माझे सगळे शब्द एक राजकीय प्रतिनिधी म्हणून पूर्ण झालेले आहे. जिल्ह्याप्रती मला विश्वास आहे की या कामाच्या माध्यमातून या सर्व 32 गावांना आणि यांच्या पुढच्या 50 वर्षाच्या भविष्याला एक दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदय. मी परत एकदा सगळ्या पत्रकार बांधवांचे देखील ज्यांनी सातत्याने या योजनेसाठी पाठपुरावा केला, आपल्या लिखाणातून आपल्या वैचारिकतेतून या योजनेसाठी सातत्याने वस्तुस्थिती ही जनतेपुढे आणली आणि पत्रकारांचा देखील फार मोठा वाटा या योजनेला पूर्ण होण्यामध्ये आहे. तर तुमच्या पत्रकार बांधवांचे देखील मनापासून आभार. आणि हे सरकार आदरणीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये असलेलं महायुती सरकार हे जनतेच्या हिताचं आहे, जनकल्याणासाठी आहे, हे परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये सिद्ध झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर.